कोपरगाव शहरातील एसएसजीएम कॉलेज येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचं उद्घाटन संपन्न झालं. एसएसजीएम महाविद्यालय येथे विद्यार्थी संवाद मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचा सत्कार आमदार काळे यांनी केला, तर विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी सह्यांची मोहीम देखील राबवली. अशा पद्धतीनं मोठ्या थाटामाटात कोपरगाव शहरातल्या एसएसजीएम महाविद्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शाखेचं उद्घाटन संपन्न झालंय. याप्रसंगी आमदार काळेंसह प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मनोगत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी कदम यांचा दौरा कोपरगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं एसएसजीएम कॉलेज इथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखेचं उद्घाटन तसेच सर्व योजनेची माहिती आणि या योजनेंना पाठिंबा याची सह्यांची मोहीम या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्षांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या काही शासनाच्या योजना आहे त्या तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतील किंवा विद्यार्थ्यांच्या काही अपेक्षा असतील त्या देखील हे शासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू, अशा प्रकारचा शब्द देखील या निमित्ताने देतो. त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने हा संघटनात्मक दौरा आम्ही उत्तर महाराष्ट्रात चालू केलाय. अंमळनेरपासून हा दौरा चालू झालाय. आज कोपरगावमध्ये आम्ही आशुतोष काळे यांच्या मतदारसंघात आहोत. पुढील दौरा हा नगर शहर आमदार संग्रामभाई जगताप आणि तसा तो पुढे मराठवाड्यात जाणार आहे. खरं तर या दौऱ्याचा उद्देश एक आहे की विद्यार्थी संघटनेमध्ये पुन्हा एकदा ती नवचेतना असावी. येणाऱ्या विधानसभा फेस करण्यासाठी जवळपास राज्यभरामध्ये 60 लाखाहून अधिक नवीन मतदार आहे जो विद्यार्थी आहे आणि आदरणीय अजितदादांनी त्यांच्या 10व्या अर्थसंकल्पात जे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने निर्णय घेतले ते निर्णय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या दौऱ्याचा हेतू आहे. उदाहरणार्थ युवा प्रशिक्षण, रोजगार वेतन भत्ता असेल किंवा शेतकऱ्यांसाठी मागचं वीज बिल भरायचं नाही, पुढचं येणार नाही, किंवा लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या अनेक योजना असेल किंवा लेक लाडकी बहीण असेल, या योजना खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे किंवा मुलींना मोफत शिक्षण असेल या योजना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून हा दौरा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने संघटनात्मक दौरा हा विधानसभेवरील आम्ही राज्यभर करतोय. त्याच्यातून योजना पोहोचवणं हा एक हेतू आहेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादांकडनं असतील किंवा महायुती सरकारकडनं असतील विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय अडचणी हे देखील जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. मी चंद्रकांत बडे, डाऊस खुर्द. आम्ही इथे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतोय. तर आम्ही सर्व विद्यार्थी आहे. तर मागील थोडा प्रॉब्लेम झाला आम्हाला, नाही का, 24 तास लॅब नव्हती चालू, तर आम्ही दादांकडे गेलो होतो. तर दादांनी 24 तास लॅबला परमिशन देऊन चालू केली लॅब. त्याबद्दल दादांचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीला आम्ही दादांना आमच्याकडून शुभेच्छा देतो. दादांमुळे आज मला इथं बोलण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी मला मिळाले, त्याचा मी खूप आभार मानतो दादांचे. कारण दादांनी बस सेवा चालू केल्यामुळे मी आज इथपर्यंत येतोय, घरी पण वेळेत जातोय, त्यामुळे दादांचे खूप आभार मानतो. रस्त्यांचे कामे पण दादांनी व्यवस्थितपणे केले, त्यामुळे पण दादांचे खूप आभार मानतो. पुढे वाटचाली दादांना मी शुभेच्छा देतो. बस. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.